राधे राधे फ्रेंड्स, चला तर बघूया या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहनमध्ये काय टाकल्याने काय होतो आणि आपले दुःख निगेटिव्हिटी कशी संपते। चला तर बघूया। आपण पहिल्यांदा गौऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडीशी धूप घ्यायची त्याच्याबरोबर, नंतर गोमूत्र आणि चंदन लावून त्याची शेकोटी करतो त्याचप्रमाणे आग लावून द्यायची आणि नंतर शेकोटी करतो त्याचप्रमाणे आपण होलिका दहन करतो। त्यानंतर त्याची पूजा करायची आणि तांब्यावरून लोटा घ्यायचा आणि राऊंड राऊंड 5 असे त्याच्या भोवती फेऱ्या मारायच्या आणि नंतर पूजा करायची। नंतर काळे तीळ व्हायचे, नंतर 21 तांदूळ बरोबर 21 खंड तांदूळ व्हायचे, जेणेकरून आपल्या मनातली इच्छा आणि प्रत्येक वस्तू वाहताना आपल्या मनात जी इच्छा आहे ती बोलायची आणि थोडीशी साखर नंतर नारळ घ्यायचं, नारळवर चंदन लावायचं आणि नारळ पण त्या अग्नीमध्ये टाकून द्यायचं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर रुपयाचे नाणे हे टाकायला विसरू नका। त्याला चंदन लावायचं, हळद कुंकू लावायचं, नंतर थोडेसे तांदूळ टाकायचे त्या आणि ते नंतर दहनमध्ये सोडायचं तुमची इच्छा पूर्ण व्हायसाठी। आणि नंतर हळकुंड असतातच घरात आपल्या, हळकुंड पण सोडायचे 5 किंवा 1 तरी सोडलं तरी चालेल, पण सोडा नक्की। नंतर नैवेद्य लावायचा, हळद कुंकू लावून पूजा करायची आणि आपण जे रुपयाचे नाणे सोडले होते ना ते राख थंडी झाली की रुपयाचे नाणे काढून घ्यायचे आणि लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये किंवा आपला धंदा असेल एखादा दुकान वगैरे तिथं त्या ठिकाणी ठेवायची। त्याने पैशाचा प्रॉब्लेम येत नाही आणि दुकान पण चालायला लागतं आणि पर्स कधी रिकामी राहत नाही पर्समध्ये जर ठेवली तर। नंतर धूप दीपाचा दिवा लावायचा, नंतर नैवेद्य लावायचा आणि आपली मनातली इच्छा काय आहे ते बोलून टाकायचं आणि राग थंडी झाल्याच्या नंतर सर्व घरातल्या व्यक्तींना आपल्याला कपाळाला लावून घ्यायची। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। सर्वांना हॅपी होली।